काहीतरी घडलंय जे जे आपल्याला कळत नाही. अचानक त्या म्हाताऱ्याला मीरा आणि अथर्वशी का बोलायचंय? मंजिरी, मला काय घडलंय ते समजलंय, पण चिंता याची आहे की हे आपल्याला कळलंच कसं नाही. एवढं सगळं घडूनही आपल्याला काही सुगावा लागला नाही. मार्जारी, काय झालंय सांग मला. मंजिरी, तो दादासाहेब इथे येऊन गेलाय. काय? कधी? कसं? देवीच्या हत्याराने कालकायाचा मृत्यू झाला आणि त्याच्या परिणाम स्वरूप काही क्षणासाठी आपली शक्ती कुठली होती. तेव्हाच तो दादासाहेब तुझ्या मागावरीपर्यंत येऊन गेला आणि आपल्याला त्याची साधी चाहूलही लागली नाही. विचार कर, ही तीच चूक आहे जी आपल्याला महागात पडणार आहे. त्याला ही गुहा आधीच स्वप्नात दिसायची, पण आता ते फक्त स्वप्न राहिलेलं नाही. आता त्याला खात्री पटलीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने तुला इथे पाहिलंय. तुझं इथलं अस्तित्व त्याच्या नजरेत आलंय आणि एकदा नाही दुसऱ्यांदा घडतंय. आपण आता काही केलं नाही तर संपेल, सगळं संपेल. क्या वर्षांची साधना, आपले कष्ट, आपली शक्ती, सगळं काही एका क्षणात राख होऊन जाईल. मग आता काय करायचं? आपल्याकडे आता दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. प्रत्येक वेळी तो आपल्या कामात नवीन अडथळे आणतो. त्याला जिवंत ठेवणं आता आपल्यासाठी धोकादायक आहे. दादासाहेबांचा बळी घे. त्याचा आवाज कायमचा बंद कर मंजिरी. बळी घे त्याचा.